नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या प्रकरणाच्या चौथ्या भागामध्ये आपण आज एक वेगळा चौकोन पाहणार आहोत. त्याचं नाव आहे ट्रॅपेझियम. सो व्हॉट इज मीन ट्रॅपेझियम? समलंब चौकोन. अँड सम एक्झाम्पल वी सॉल्व हियर्स डिपेंडिंग ऑन दिस. सो लुक हियर्स. ट्रॅपेझियम म्हणजे काय आपण इथं पाहणार आहोत. सो when only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then the quadrilateral is called a trapezium. ज्यावेळी एखाद्या चौकोनामध्ये वन पेअर ऑफ अपोजिट साईड, सम्मुख भुजांची एकच जोडी काय असते? पॅरलल असते, समांतर असते. त्यावेळी त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? ट्रॅपेझियम म्हणतो. म्हणजे समलंब चौकोनामध्ये सम्मुख भुजांची एकच जोडी पॅरलल असते, समांतर असते, हे आपल्या लक्षात येतं. नाव वी ड्रॉ हियर्स वन ट्रॅपेझियम्स. नेम दिस हियर्स ABCD. आपण एक क्वाड्रिलॅटरल इथं काढला जो समलंब चौकोन आहे. पण त्याला समलंब चौकोन का म्हणायचो? बिकॉज इन दिस क्वाड्रिलॅटरल ABCD ओनली साईड AD पॅरलल साईड BC. साईड AD आणि BC ही एकच पेअर कशी आहे? पॅरलल आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? ट्रॅपेझियम म्हणतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. म्हणूनच चौकोन ABCDला ट्रॅपेझियम असे म्हणतात, समलंब चौकोन म्हणतात. नाव वी हियर्स आयसोस्केल ट्रॅपेझियम. आता आपण दुसरा प्रकार त्यातला पाहतोय, आयसोस्केल ट्रॅपेझियम म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन. म्हणजे काय तर पहा, इफ नॉन पॅरलल साइड्स of a trapezium are congruent, then that quadrilateral is called as isosceles trapezium. ज्यावेळी समलंब चौकोनामध्ये नॉन पॅरलल साईड्स म्हणजे जी समांतर बाजूंची जोडी नाही आहे, म्हणजे सम्मुख बाजूंची जी जोडी समांतर नाही, अशा चौकोनास आपण काय म्हणतो? आयसोस्केल ट्रॅपेझियम म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन म्हणतो. थोडक्यात काय तर या आयसोस्केल ट्रॅपेझियममध्ये जी असमांतर बाजू आहे ती कशी असते? कॉन्ग्रंट असते. कशी असते? कॉन्ग्रंट असते, एकरूप असते. अशा चौकोनास आपण काय म्हणतो? समद्विभुज समलंब चौकोन. सो ड्रॉ युअर फिगर. सो दॅट इज हियर्स अ क्वाड्रिलॅटरल PQRS. अँड इन दिस PQRS we take here PQ and SR are congruent. These are non-parallel sides. म्हणजे ह्या चौकोन PQRSचा विचार केला तर साईड PQ आणि साईड SR हे कसे आहेत? नॉन पॅरलल म्हणजे समांतर नाहीत. आणि पण ती बाजूंची जोडी कशी आहे? कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे. म्हणून याला आपण काय म्हणणार आहे? आयसोस्केल ट्रॅपेझियम. नाव the segment joining the midpoint of non-parallel sides of a trapezium is called median of the trapezium. Segment joining the midpoints of non-parallel sides. इथं ज्या नॉन पॅरलल साईड्स आहेत PQ आणि SR यांचा मिडपॉईंट घेतला आणि सेगमेंट जॉईनिंग दिस म्हणजे ह्या मध्यबिंदूंना जोडणारा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो? इथं मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम म्हणजे त्या समलंब चौकोनाची मध्यगा म्हणतोय. अशा पद्धतीनं आपण ट्रॅपेझियम म्हणजे काय आणि आयसोस्केल ट्रॅपेझियम आणि त्याची मध्यगा कशी असते ते आपण इथं पाहिलं. नाव वी शेअर सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स डिपेंडिंग ऑन दिस इन्फॉर्मेशन. जी काय माहिती बघितली त्या माहितीच्या आधारे आपण काही उदाहरण इथं सोडवतोय. सो फर्स्ट एक्झाम्पल, लुक हिअर. एक्झाम्पल नंबर 1. मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर इन द रेशो 4s, 5s, 7s, 8. Show that quadrilateral ABCD is a trapezium. म्हणजे एखाद्या चौकोनातील म्हणजे चौकोन ABCD मधील कोणांच्या रेशो जे आहे म्हणजे त्याचे ते 4 कोण आहेत, त्या 4 कोणांचा रेशो कसा आहे? 4s, 5s, 7s, 8. म्हणजे इथं तुम्हाला चौकोन ABCD मध्ये चौकोनांच्या मापांचा रेशो दिला आहे, त्यांचं गुणोत्तर दिलं आहे. तर तुम्हाला काय दाखवायचं आहे? शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. तो चौकोन ABCD ट्रॅपेझियम आहे हे सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी शेअर सोल्युशन अँड ड्रॉ युअर फिगर्स क्वाड्रिलॅटरल ABCD. आपण चौकोन ABCD काढला आणि हा चौकोन ABCD ट्रॅपेझियम आहे हे आपल्याला दाखवायचं आहे.
So there are 4 angles, angle A, angle B, angle C and angle D. So right here, so let's measure of angle A, angle B, angle C and angle D are 4x degree, 5x degree, 7x degree and 8x degree respectively. इथं जे दिलेले 4 कोण आहेत त्या 4 कोणाची माप आपण इथं लिहिली. अँगल ए जो आहे तो 4x आहे, अँगल बी 5x आहे, अँगल सी 7x आहे आणि अँगल डी 8x आहे. का बरं? कारण त्या कोणांचा रेशो तुम्हाला इथे दिला आहे 4s, 5s, 7s, 8. वी टेक हिअर वन कॉमन व्हेरिएबल्स, मल्टिपल कॉमन व्हेरिएबल. आपण काय केलं आहे गुणोत्तर गुणक, म्हणजे आपण इथं या रेशोमध्ये एक काय केला मल्टिपल घेतला. तो मल्टिपल किती आहे x आहे, एक कोण घेतला x आहे, त्या xच्या पटीत या कोणाची माप आहे ते आपल्या लक्षात येतं. नाव वी नो हिअर्स सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आपल्याला चांगलंच माहिती आहे की चौकोनाच्या 4 कोणाच्या मापांची बेरीज 360 डिग्री असते. म्हणून आपण काय लिहिणार इथं. सो वी राईट हिअर्स ऑल दिस अँगल summation 360, that means 4x plus 5x plus 7x plus 8x is equal to 360, and simply by this we get here some 24x is equal to 360. या सर्वांची बेरीज केली तर ती बेरीज किती आहे 24x, that means 360. therefore 24x is equal to 360, that means x is equal to 15. 360 upon 24, 360 भागिले 24 जर केलं तर भागाकार किती येणार आहे तर x इज इक्वल टू 15. दॅट मीन्स मल्टिपल व्हेरिएबल x इज इक्वल टू 15. म्हणजे आपण जो कोण किती घेतला तो किती आहे 15 आहे हे आपल्या लक्षात येतं. नाव वी फाइंड आउट हिअर्स अँगल्स, मेजर ऑफ अँगल ऑफ दिस. सो लुक फर्स्ट, angle A is equal to 4 into 15 because angle A is here so 4x. 4x means that means 4 into 15. म्हणजे आपण x ची किंमत 15 ठेवली आणि 4 into 15 that means 60 degree. Now angle B 5 into 15 that means 75 degree. Angle C is equal to 7 into 15. 7 into 15 that means 105 degree. And angle D is equal to 8 into 15 is equal to 120 degree. So as like we find out here measures of all this angle. Angle A is equal to 60 degree, angle B is equal to 75 degree, angle C is equal to 105 degree, angle D is equal to 120 degree. Now we think next more. Now angle B plus angle C, आपण फक्त कोणाची मापं काढली. आता ह्या कोणाच्या मापांचा विचार करून काही गोष्टी इथं पाहणार आहोत. अँगल बी प्लस सी ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज. अँगल बी प्लस अँगल सी दॅट मीन्स वी राईट हिअर्स अँगल बी दॅट इज 75 डिग्री अँड अँगल सी दिस इज 105 डिग्री. सो इट इज समेशन इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री. नाव look here, angle B plus C that is 180 degree, that means they are supplementary. And think about these angles are here interior angles. So we write here side CD parallel side BA. Angle B आणि angle C दोन्ही angles कसे आहेत इंटेरियर angles आहेत आणि अंतरकोन आहेत आणि अंतरकोन कसे आहेत सप्लिमेंटरी आहेत. therefore side DC and side AB these are parallel sides. So this is number 1. But angle B plus angle A, अँगल बी प्लस अँगल ए ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज घेतली. हाऊ मच इट इज इक्वल टू 75 डिग्री प्लस 60 डिग्री दॅट मीन्स 135 डिग्री, बट इट इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. आता इथं अँगल ए आणि अँगल बी यांची बेरीज केली तर ती बेरीज 135 डिग्री येते पण 180 येत नाही. म्हणजेच साईड बी सी अँड साईड ए डी आर नॉट पॅरलल. त्यांच्याशी रिलेटेड असणारी साईड बी सी आणि साईड ए डी हे कसे आहेत पॅरलल नाहीत, समांतर नाहीत हे आपल्या लक्षात येतं. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. नाव थिंक अबाउट दिस स्टेटमेंट 1 अँड 2. स्टेटमेंट 1मध्ये एक साईड पेअर कसे आहे पॅरलल आहे आणि दुसरी साईड पेअर स्टेटमेंट 2मध्ये कसे नॉन पॅरलल आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रायपेजियम. फ्रॉम 1 अँड 2 ह्या दोन्ही स्टेटमेंटचा विचार करून आपण इथं क्वाड्रिलॅटरल ABCD हा ट्रायपेजियम आहे असं प्रूव्ह करतोय. नाव so as like we solve this example, now solve second example. In quadrilateral PQRS, side PS parallel side QR and side PQ congruent side SR, side QR greater than side PS, then prove that angle PQR congruent angle SRQ. So there is given quadrilateral PQRS and we solve this in this quadrilateral angle PQR congruent angle SRQ. तर दिलेल्या ह्या चौकोनामध्ये अँगल पी क्यू आर आणि अँगल एस आर क्यू दोन्ही कॉन्ग्रंट आहे ते आपल्याला सिद्ध करायचं
आहे. सो फॉर दॅट वी राईट हिअर्स गिवन पार्ट. व्हॉट इज गिवन हिअर्स? इन क्वाड्रिलॅटरल PQRS साइड PS पॅरलल साइड QR, साइड PS पॅरलल साइड QR, साइड PQ कॉन्ग्रंट साइड SR, साइड PQ कॉन्ग्रंट साइड SR अँड साइड QR ग्रेटर दॅन साइड PS. म्हणजे ह्या चौकोनामध्ये साइड PS आणि साइड QR एक पॅरलल जोडी आहे आणि साइड PQ कॉन्ग्रंट साइड SR दुसरी जोडी जी आहे ती कशी आहे? नॉन पॅरलल साइड कॉन्ग्रंट आहे आणि साइड QR ग्रेटर दॅन साइड PS, QR हा PS पेक्षा मोठा आहे. ते आपल्याला इथं गिवन पार्टमध्ये लिहिता येईल. नाव टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल SRQ, अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल SRQ, angle PQR, these angles, and angle SRQ, these angles are congruent here. Now construct, आपल्याला काय करायचं? थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं. त्यासाठी ऑब्झर्व इन दिस फिगर्स. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा. ड्रॉ द सेगमेंट पॅरलल टू साइड PQ थ्रू द पॉईंट S विच इंटरसेक्ट साइड QR इन T. आपल्याला काय करायचं आहे? एक पॅरलल साइड काढायची. कुठून काढायची आहे? या PQला पॅरलल असणारी पॉईंट S मधून जाणारी आणि QRला T मध्ये छेदणारी अशी एक साइड आपल्याला इथं काढायची आहे. सो लुक हिअर्स, दॅट इज अ ST पॅरलल टू PQ. आपण काय करला इथे? ST काढला. सेगमेंट ST पॅरलल टू PQ इथे काढलेला आहे. नाव टू प्रूफ, आपल्याला सिद्धता लिहायची. काय बघा. इन क्वाड्रिलॅटरल PQRS सेगमेंट PS पॅरलल सेगमेंट QT, सेगमेंट PS पॅरलल सेगमेंट QT. आपण डायग्रॅमचं फिगरचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला दिसतं. काय दिसतं की सेगमेंट PS हा सेगमेंट QTला पॅरलल आहे. सो दिस इज अ गिवन पार्ट. सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट ST. दुसरं एक स्टेटमेंट आहे सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट ST. PQला ST हा पॅरलल आहे हे आपल्याला दिसतं. सो दॅट इज अ कन्स्ट्रक्शन पार्ट. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ही रचना केलेली आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण हा भाग केलेला आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQTS, क्वाड्रिलॅटरल PQTS इज अ पॅरलोग्राम. म्हणूनच क्वाड्रिलॅटरल PQTS जो आहे तो कसा आहे? पॅरलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे. नाव इफ क्वाड्रिलॅटरल PQTS इज अ पॅरलोग्राम देन अँगल PQT, अँगल PQT congruent angle STR. Look here, angle PQT and angle STR, this is a congruent angle because they are corresponding angles. So write a reason corresponding angles. And segment PQ congruent segment ST, PQ congruent segment ST. म्हणजे इथं विचार केला तर आपल्याला बघा, आपण गिवनमध्ये पार्ट जो घेतला कन्स्ट्रक्शनमध्ये सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट ST आहे आणि तोच पार्ट कसा आहे? सेगमेंट PQ कॉन्ग्रंट सेगमेंट ST. That is statement we write here because quadrilateral PQTS is a parallelogram and opposite sides are here so congruent. Therefore, reason opposite sides of a parallelograms. Now, but the segment PQ congruent segment SR. परंतु PQ आणि SR दोन्ही कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. So that is also given part. We write here given. Therefore, segment ST congruent segment SR. म्हणूनच सेगमेंट ST आणि सेगमेंट SR दोन्ही कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. हे आपल्याला वरच्या स्टेटमेंटवरून लिहिता येईल. नाव अँगल STR कॉन्ग्रंट अँगल SRT. देअरफॉर अँगल STR अँड SRT दोन्ही अँगल कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. सो दिस इज अ आयसोस्केल ट्रायंगल थेरम्स. आपण हे कशावर लिहितो? कारण इथं ट्रायंगल जो STR आहे तो कसा आयसोस्केल ट्रायंगल आहे. कारण या ट्रायंगलमध्ये ST आणि SR दोन्ही कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. आणि अँगल STR आणि अँगल STR हे कसे आहेत? बेस अँगल आहेत आणि बेस अँगल कसे असतात? तिथं कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर वी राईट दी स्टेटमेंट्स. देअरफॉर अँगल PQT कॉन्ग्रंट अँगल SRT फ्रॉम 1 and 2. स्टेटमेंट नंबर 1 आणि 2चा विचार केला तर हे दोन्ही अँगल आपण काय करू शकतो? इथं कॉन्ग्रंट दाखवू शकतो. देअरफॉर वी राईट हिअर्स अँगल PQT कॉन्ग्रंट अँगल SRT. Therefore, angle PQR congruent angle SRQ because here PQT become PQR and SRT become SRQ. So these two angles are here congruent. Look here, sir. PQT that means PQR and SRT that means SRQ. So these two angles are here congruent. Therefore,
Hence, it is proved that base angles of an isosceles trapezium are congruent. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की ट्रॅपेजियममध्ये जे बेस अँगल असतात ते बेस अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. दॅट मीन्स अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल एस आर क्यू. सो ॲज लाईक वी सॉल्व दिस एक्झाम्पल. नाव युजिंग दिस टू एक्झाम्पल वी सॉल्व युअर प्रॅक्टिस सेट 5.4. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोन उदाहरणाच्या आधारे प्रॅक्टिस सेट 5.4 सोडवायचा आहे.